What type of action should be taken in the absence of fire extinguishers? जर आता आमच्याकडे फायर एक्सटिंग्विशर उपलब्ध नाही आहेत तर मग आम्ही कोणत्या पद्धतीने आग विझवणार? If fire buckets are available nearby filled with sand, first responder should throw sand in such a manner as if he is spreading sand on fire bed. Sand bucket. Fire extinguishers are not always available, so it is important to know other ways to put out a fire. One technique used to smother a fire involves sand and a bucket. A fire sand bucket is a steel bucket filled with sand. While this is a low-tech method of fighting a fire, it is usually very effective. You must know. सगळ्यांना आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. The place where the firefighting extinguishers are kept, the place where hydrant, hoses and fire buckets are kept, fire hydrant points, the telephone numbers of fire brigade, ambulance and police, what is the class of fire and what kind of fire extinguishers can be used for this class of fire, application of water on liquid fire and electric fire causes fire to spread. The route for escape is marked and pasted on each door in room. Remember, your safety comes first. When in doubt, leave the firefighting to the professionals. आतापर्यंत आपण काय काय पाहिलं? आग म्हणजे काय पाहिलं, आग कशी लागते ते पाहिले, आग पसरण्याची कारण पाहिली आपण, कंडक्शन, कन्व्हेक्शन अँड रेडिएशन. त्यानंतर आपण जे पाहिले क्लासिफिकेशन ऑफ फायर, क्लास ए, क्लास बी, क्लास सी, क्लास डी. त्यानंतर एक्सटिंग्विशर्सचे प्रकार बघितले, वॉटर टाइप, फोम टाइप, ड्राय केमिकल पावडर टाइप आणि कार्बन डायऑक्साइड टाइप. In the event of fire, no running is to be permitted to avoid panic. Those sitting by the windows will make sure these are closed before leaving the classroom. Do not use lift. In case of fire, do not use the lift. Use the stairs. जिन्याचाच वापर करा. आपण मगाशी एक फिल्म बघितली, त्या फिल्म मध्ये कन्व्हेक्शन करंट, जर आग लागली आहे तर तो लिफ्टचा शाफ्ट आहे, त्या लिफ्टच्या शाफ्ट मध्ये हवा वरती खेचली जाते, त्याला म्हणतो आम्ही कन्व्हेक्शन करंट. त्या करंटमुळे त्या लिफ्टच्या शाफ्ट केज मध्ये, त्या पिंजऱ्यामध्ये आपण असू तर त्यामुळे धूर त्या ठिकाणी असेल आणि त्या धुरामुळे गुदमरून आपल्याला त्रास होऊ शकतो. म्हणून ज्या वेळेस इमर्जन्सी असेल त्यावेळेस लिफ्टचा वापर कधीही करायचा नाही. आपल्याला नेहमी स्टेअरकेसचा वापर करायचा आहे. काय नाही. फर्स्ट रिस्पॉन्डर आहे, he should be aware about the fire escape area, sign and route. इमारतीची लाईट बंद असेल, अंधार झाला असेल त्यावेळेस अशा प्रकारचे तुम्हाला ग्लो लाईट त्या ठिकाणी असणं, मार्किंग करणं गरजेचं आहे. फायर इव्हॅक्युएशन प्लॅन त्यानुसार हे साइन त्या ठिकाणी डिस्प्ले करणं गरजेचं आहे. जिन्याचा वापर करायचा आहे आणि प्रत्येक फ्लोअरवर त्या ठिकाणी एस्केप प्लॅन असणं गरजेचं आहे. फायर ब्रिगेडची वाट पाहतोय आम्ही, रिपोर्ट केलाय, ते येण्याच्या जो कालावधी आहे त्यामध्ये आपल्याकडे जे कोणी लोक अडकलेली असतील, when waiting for arrival of fire department, check that the neighbors have been evacuated, such as people, especially people who need help, such as children, handicapped or senior citizen. Don't panic, it leads to time, move in orderly manner. Disaster relief, work with neighbors and community disaster relief organization to prevent the spread of fire by arranging bucket relays, etc. First responder, he should be calm and composed, should reduce the panic among others. फायर ब्रिगेडला आपल्याला मदत करायची आहे. तो एरिया जो आहे जिथे इन्सिडेंट झालेला आहे तो बॅरिकेड करायचा आहे. अडकलेले लोक आहेत त्यांची सुटका करायची आहे. कॉमन कॉजेस ऑफ फायर अँड प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. हे आग लागल्यानंतर सगळ्यात पहिला जे कारण सांगितलं जातं ते इलेक्ट्रिकल.
नंबर 1 ओव्हरलोडिंग. या ठिकाणी पिक्चर मध्ये आपण बघतोय ज्या ठिकाणी एक प्लग आणि पिन सॉकेटची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी 3-3, 4-4 वापरले आहेत. त्यामुळे ओव्हरलोडिंग होऊन आग लागण्याची शक्यता असते. लूज कनेक्शन्स, इथेही आग लागण्याची शक्यता असते. या ठिकाणी प्लग पिनचा वापर नाही केलाय. लूज कनेक्शन. मिसयूज ऑफ इलेक्ट्रिक मीटर रूम्स. मीटर रूम मध्ये कधीही आपण फ्लेमेबल मटेरियल स्टोअर करायचं नाहीये. या ठिकाणी बघतो आपण एक माणूस सरळ सरळ त्याचं पूर्ण संसारच थाटलेला आहे. त्या ठिकाणी जुनी वायरिंग बदलणं गरजेचं आहे. अनअटेंडेड इलेक्ट्रिक अप्लायन्सेस. या ठिकाणी कपड्याने प्रेस करायचं काम सुरू होतं. मोबाईलची रिंग वाजली, मोबाईलवर बोलत राहिला. या ठिकाणी इस्त्रीच्या साहाय्याने ती कपडा जो आहे तो पेटलाय. केअरलेस स्मोकिंग. घरामध्ये बेडवर झोपून तो स्मोकिंग करत होता, झोप लागली आणि आग लागली. त्या ठिकाणी कंबस्टिबल ज्वलनशील पदार्थ या ठिकाणी स्टोअर केलेले आहेत. डू नॉट स्मोक इन वर्किंग एरियाज. या ठिकाणी ऑफिसर्स आहे, स्मोकिंग करतोय आणि बाजूला डस्टबिन आहे त्याच्यामध्ये आग लागली आहे. मध्ये मुव्हिंग व्हेकल्स, चालत्या व्हेकल्स मध्ये सिगरेट फेकलेला आहे बाहेर, त्यामुळे आग लागेल. फर्नेस, भट्टी कंपनीमध्ये, पॅन्ट्रीज, बोन फायर्स, होळी, शेकोटी. घरामध्ये पूजेच्या वेळेला त्या ठिकाणी समई जे आहे त्या समई पासून वरती असणारा कपडा त्याला लागले आग. ग्राइंडर पासून निघणाऱ्या टिणग्या, फायर क्रॅकर्स, फटाके, वेल्डिंग त्याच्यापासून निघणाऱ्या टिणग्या. अदर कॉजेस ऑफ फायर, स्पॉन्टेनियस कंबशन, मटेरियल एकत्र जमा करून ठेवलंय, तापमान वाढून आग लागली आहे. स्पिलेज, केमिकल रिएक्शन, 2 केमिकल एकत्र आले. लाइटनिंग, दंगल. व्हॉट टू डू इन केस ऑफ फायर. जर आग लागली तर आम्हाला काय करायचंय. सगळ्यात महत्वाचं, डू नॉट रन, पळू नका. डू नॉट वेस्ट टाइम फॉर कलेक्टिंग युअर व्हॅल्युएबल्स. आमचा जीव महत्वाचा आहे, व्हॅल्युएबल्स महत्वाचे नाहीयेत. डू नॉट पॅनिक, स्वतः घाबरू नका, दुसऱ्याला घाबरवू नका. इन्फॉर्म फायर ब्रिगेड अबाउट 101 और पोलीस 100. ॲम्ब्युलन्सची गरज असेल तर 108. अलर्ट नेबर्स. इफ पॉसिबल यूज फायर एक्सटिंग्विशर्स. इफ पॉसिबल, आपल्याला कॉन्फिडन्स आहे मी एक्सटिंग्विशर साहाय्याने आग बुझवू शकतो, पास्ट टेक्निक मला माहिती आहे, नक्कीच वापरा. डू नॉट टेक शेल्टर इन टॉयलेट. टॉयलेट मध्ये आश्रय घेऊ नका. शट ऑल द डोअर्स बिहाइंड यू. घरातून बाहेर पडताना पाठीमागे सगळे दरवाजे बंद करा. डू नॉट यूज लिफ्ट टू एस्केप. मेक एक्झिट टू ग्राउंड लेवल इन्स्टेड ऑफ टेरेस. टेरेस वरती जाण्याऐवजी ग्राउंड लेवलला या, तुम्ही ग्राउंडला या. जवळच्या मार्गिकेचा वापर करा. इफ यू आर ट्रॅप्ड इन स्मोक और हीट. तुम्ही धुराने भरलेल्या खोलीमध्ये अडकलेले असाल तर शक्यतो जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही त्वरित ग्राउंड लेवलला लाय डाऊन पोझिशन घ्या, खाली झोपा. त्यामुळे काय होणार, खाली तुम्हाला जमिनीपासून साधारण 2 फुटापर्यंत ऑक्सिजन मिळेल. शक्य असल्यास तोंडावरती ओला रुमाल बांधा आणि क्राउलिंग मेथडने तुम्ही बाहेर या. स्टे क्लोज टू द फ्लोअर लेवल. घरामधून बाहेर पडू शकत नसू आपण तर दरवाजाच्या गॅप्स जे आहेत त्या कपड्याच्या सहाय्याने बंद करा.
जर वरती अडकला असाल तर बिल्डिंग मधून उडी मारण्याचा प्रयत्न करू नका. सिग्नल अ शाउट फॉर हेल्प, मदतीसाठी आवाज द्या. स्वतःच्या कपड्यांनी पेट घेतला असेल, डू नॉट रन, पळू नका. स्टॉप, ड्रॉप, रोल हे टेक्निक वापरायचं आहे. ऑन द ग्राउंड लेवल, ऑन द ग्राउंड अँड कव्हर विथ ब्लँकेट. स्टॉप, थांबा. पळाला तर काय होणार, जास्त ऑक्सिजन मिळेल आणि कपड्यांना जास्त आग पकडेल. थांबा, पडा खाली आणि रोल. रोल झाल्यामुळे स्मोदरिंग इफेक्टने ती आग विझणार. गिव्ह द फर्स्ट एड अँड रश टू हॉस्पिटल, त्याला प्रथमोपचार द्या, हॉस्पिटलमध्ये रवानगी करा. वी सर्व टू सेव्ह. फायर सेफ्टी जॉब जो आहे, जॉईंट रिस्पॉन्सिबिलिटी, जॉईंट एफर्ट. Thank you very much, sir, for your valuable advice. I believe everyone present in the meet have gained some additional knowledge on the topic. If anyone wants to ask any question, they can feel free to ask. You can put your questions in the chat box. कोणाला काही शंका असतील तर विचारू शकता. आतापर्यंत आपण आगीबद्दल माहिती घेतली आहे. आग म्हणजे काय, आगीचे प्रकार, त्यानंतर आग पसरण्याची कारणे, वेगवेगळ्या प्रकारचे एक्सटिंग्विशर्स वापरण्यासाठी जे आपलं टेक्निक आहे, फास्ट टेक्निक, फायर हायड्रंट सिस्टम, होस त्या ठिकाणी कनेक्ट करायचं आहे. सर तुम्ही कोणते फेस केले सर्वात डेंजर फायर कोणते, काय एक्सपिरियन्स? 2 वर्षापूर्वी ऑक्टोबर 2018 मध्ये साधारण वडाळ्याला त्या ठिकाणी खाडीमध्ये आग लागली होती. ती आग साधारण संध्याकाळी 6:30 वाजता लागली होती आणि ती विझवण्यासाठी आम्हाला जवळजवळ 10 तास लागले. ती सर्वात महत्वाची मोठी आग होती. धन्यवाद. पुढचा काही प्रश्न असेल तर विचारू शकता. फायर फायटरचे डिसएडव्हान्टेज पेक्षा ऍडव्हान्टेजेस भरपूर आहेत. मी जे तुम्हाला जे सांगितलंय त्याचा उपयोग तुम्हाला स्वतःसाठी, तुम्ही जिथे काम करता तिथे, तुम्ही राहता तिथे, त्या ठिकाणी सर्व ठिकाणी याचा उपयोग होऊ शकतो. त्याच्यासाठी ह्याचं डिसएडव्हान्टेजेस काहीच नाहीये. मी सांगितल्याप्रमाणे एकूण 4 टाईपचे फायर एक्सटिंग्विशर्स, वॉटर टाईप, फोम टाईप, ड्राय केमिकल पावडर आणि कार्बन डायऑक्साईड टाईप. नक्कीच फायर फायटिंगचे कोर्स भरपूर उपलब्ध आहेत. HPCL मध्ये मी नाईट शिफ्टला असताना त्या ठिकाणी HGU म्हणून एक युनिट आहे. त्या युनिट मध्ये गॅस लीक झाला होता आणि गॅस लीक झाल्यानंतर गॅस लीक साधारण 3ऱ्या मळ्यावर झाला होता आणि ते लिकेज गॅस खाली ग्राउंड लेवलला ते पडत होतं लिक्विड, आणि खाली जे असणारं लिक्विड आहे त्याच्या आजूबाजूला सगळे पंप चालू होते. त्यासाठी बंद करायला 3ऱ्या मळ्यावर जाण्याची गरज होती आणि ते जाण्यासाठी, बंद करण्यासाठी त्या ठिकाणी ब्रीथिंग ॲपरेटस सेट वगैरे घालून मी स्वतः वर जाऊन ते त्या ठिकाणी वॉल बंद केला आणि नंतर खालची सिच्युएशन आम्ही कंट्रोल मध्ये केली. साधारण 1.5 ते 2 तास त्या ठिकाणी आम्हाला कंट्रोल करायला लागले. धन्यवाद. फायर ऑफिसर जर बनायचं असेल तर तुम्हाला BSc असणं गरजेचं आहे आणि फक्त फायरमन जर असेल तर 10वी पास चालू शकेल. धन्यवाद. ह्या फील्डमध्ये माझा 36 वर्षाचा अनुभव आहे आणि सिव्हिल डिफेन्स मध्ये मी जवळजवळ 42 वर्ष ऑनररी सर्व्हिस स्वयंसेवक म्हणून कामकाज करतोय, स्व इच्छेने कामकाज करतोय. धन्यवाद.
फायरमनचं ड्युरेशन आहे 1 वर्षाचं आणि फायर इंजिनियरचं 4 वर्षाचं ड्युरेशन आहे. Now I would like to hand it over to our mentor. Myself, Vignesh Devekar, mentor of Uddejak. I would like to thank you, अनिल पाटील सर. तुम्ही खूप मस्त एक्सपिरियन्स शेअर केला आणि खूप मस्त सेशन झालं. धन्यवाद. आणि थँक्यू एवढं व्हॅल्युएबल टाइम तुमचा दिलात आणि आम्हाला एवढं चांगलं तुम्ही समजवलात की कसं आपण टॅकल केलं पाहिजे आणि त्या सिच्युएशन मध्ये आपण काय काय केलं पाहिजे. तुम्हाला कधी शंका असेल फायर फायटिंगच्या बाबतीत, फर्स्ट एडच्या बाबतीत, कम्युनिकेशन माझ्याशी केव्हाही कॉन्टॅक्ट करू शकता. हो सर, नक्की. कोणाला काही हवं असेल किंवा काही डिटेल्स हवे असेल आम्ही त्यांना देऊ तुमचे कॉन्टॅक्ट. नक्कीच. माझा फोन नंबर आहे, दिलेला आहे, प्रणवकडे आहे. तुम्ही केव्हाही माझी संपर्क साधू शकता. ओके. थँक्यू सर. खूप मस्त झालं सेशन. आम्हाला पण माहिती भेटली की कसं टॅकल करायचं त्या सिच्युएशन मध्ये आणि काही अशा बऱ्याच गोष्टी होते की ते आम्हालाही सुद्धा माहित नव्हते, तर ते तुम्ही आम्हाला या सेमिनार थ्रू सांगितले कसे ते टॅकल केले पाहिजे, त्या सिच्युएशन मध्ये कसं आपण केलं पाहिजे. हो, कोविड सिच्युएशन नॉर्मल झाल्यानं प्रत्यक्ष आपण प्रॅक्टिकल पण करू. हो सर, नक्की. ते अजून इंटरेस्टिंग असेल सेशन. येस नक्कीच. जेव्हा ते प्रॅक्टिकली होईल तेव्हा. येस. I would like to thank our in-charge principal, Dr. Dilip Maske sir, Commerce Department HOD, Dr. Ravindra Netawde sir, Sagar Tipnis sir, Amar Das, Borade sir, Swamini Patil ma'am, and all other staff and teachers. Thank you for the cooperation and support. Thank you everyone for attending this session.